या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग कॉलेज ज्यावेळी चालू होतं तर त्यावेळी आपल्याला पहिल्या दिवसाला कॉलेजचं शेड्यूल काय असतं, पहिल्या दिवशी काय होतं आणि इंडक्शन प्रोग्राम जो पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मग पहिल्या 3 ते 5 दिवसामध्ये कंडक्ट केला जातो त्या प्रोग्रामचं स्वरूप कसं असतं, त्या प्रोग्राममध्ये काय काय होतं. तर पहिल्या दिवशी हे जे सेशन आहे फर्स्ट डेचं, तर त्यामध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचे सेशन जॉईन करू शकतात. मग पॅरेंट्समध्ये तुम्ही तुमचे घरचे जे पण रिलेटिव्ह ऍडमिशनसाठी तुम्ही घेऊन गेले आहेत त्यांना सेशनला कॉलेज अलाउ करता. त्यानंतर त्यामध्ये कॉलेजचा ओव्हरव्ह्यू दिला जातो कॉलेजतर्फे, त्यामध्ये कॉलेजच्या काय काय फॅसिलिटीज आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनबद्दल माहिती दिली जाते की 4 वर्ष जे तुमच्या ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही ऍडमिशन घेतले तर त्यामध्ये एक्झॅक्टली 4 वर्षाचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत, प्रत्येक ब्रँचेसचा इंटेक किती आहे हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं. कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक काय होता, प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे मागच्या 3 वर्षाचा, 5 वर्षाचा किंवा मग कॉलेज जेवढं जुनं असेल त्याच्याबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यानंतर कॉलेजचे काही इम्पॉर्टंट अचिव्हमेंट्स असेल तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातात. बरेच कॉलेजेस या टायमिंगला गेस्ट स्पीकर बोलवतात आणि गेस्ट स्पीकर हे जे ना तुम्हाला थोडंसं मोटिवेट करण्यासाठी त्यांचं स्पीच ठेवलं जातं. ते 1 ते 2 तासाचं असू शकतं. या ड्युरेशन जो आहे फर्स्ट डेचा हा 3 तास ते 5 तास याच्यामध्ये असतो. आता हे डिपेंड करतं कॉलेज हे कसं ऑर्गनाईज करतंय, फर्स्ट डेला कशा पद्धतीने बघतंय. आता याच्यामध्ये ना कॉलेजकडनं स्नॅक्स आणि टी पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. हे सेशन जे आहेत ना हे सकाळी लवकर चालू होतात, जसं 9 वाजता 10 वाजता हे सेशन्स चालू होतात. तर हे झालं फर्स्ट डेचं. त्यानंतर इंडक्शन प्रोग्राम जो आहे हा फक्त स्टुडंटसाठी असतो. तर इंडक्शन प्रोग्राममध्ये काय होतं, तर इंडक्शन प्रोग्राम जो आहे हा 3 दिवस ते 5 दिवस चालू शकतो. ते अगेन डिपेंड करतं कॉलेजवरती. तर इंडक्शन प्रोग्राममध्ये काय होतं की सगळ्या स्टुडंटचं जे ना इंट्रोडक्शन होतं, सगळ्या स्टाफचं इंट्रोडक्शन होतं, कॉलेजबद्दल ओव्हरव्ह्यू दिला जातो की कॉलेजमध्ये काय काय आहे, कॉलेजच्या पोर्टलबद्दल, वेबसाईटबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. कॉलेजमध्ये जर जे ऍक्सेस आहेत, जसं आयडी कार्ड तुम्हाला मिळेल, आयडी कार्ड असेल तरच बऱ्याच कॉलेजला ना आतमध्ये एंट्री दिली जाते, नाही तर एंट्री नाही दिली जाते. आयडी कार्ड क्रिएट करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते तुमच्यासोबत शेअर केलं जातं. बऱ्याच कॉलेजचं लायब्ररी कार्ड, कॉम्प्युटर लॅबचं कार्ड आहे ना हे वेगळं असतं. तर तुमचं जर आयडी कार्डवर जर ऍक्सेस असेल तर तुम्ही सेम आयडी कार्ड लायब्ररी आणि कॉम्प्युटर लॅबसाठी वापरू शकता, किंवा जर आयडी जर डिफरंट असेल तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती दिली जाते. आणि ते क्रिएट करण्यासाठी जे आपण डिपार्टमेंट तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तिथे जाऊन ना त्यांना काय काय गोष्टी द्यायच्या आहेत, जसं फोटोज द्यावे लागतात किंवा बेसिक तुमचं जे युजर नेम आहे किंवा तुमचा जो युनिक आयडी आहे तो तिथे जाऊन सांगावा लागतो. त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. त्यानंतर तुमची एंट्री आहे ना कॉलेजचं जे पोर्टल असतं ज्याला आपण CRM म्हणतो, तर ते CRM मध्ये केली जाते. तर CRM मध्ये ना तुमचा एक युनिक युजर नेम पासवर्ड जनरेट होतो, तो वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि कॉलेजबद्दलचे सगळे अपडेट्स जे आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन जर असेल, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे असेल तर ती त्यामध्ये मिळते. जसं पर्टिक्युलर क्लासचं जे शेड्यूल आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. तुमची अटेंडन्स आतापर्यंत किती रजिस्टर झालेली आहे ते तिथे बघू शकता. तुम्हाला काही क्वेरीज रेज करायचं असेल, जसं तुम्हाला कॉलेजमधनं काही डॉक्युमेंट्स काढायचे आहे तर तिथे ऑनलाईन तुम्हाला ना तिथे प्रत्येक वेळी ऑफिसला व्हिजिट करण्याची गरज नाही, ऑनलाईन तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता आणि तुम्हाला तिथे डिटेल मिळतील. या CRM मध्ये ना तुमची जी एंट्री आहे ही फर्स्ट इंडक्शन प्रोग्रामच्या ड्युरेशनमध्ये केली जाते. त्यानंतर कॉलेजच्या सोबत ना इंटर्नशिपचे रेकॉर्ड शेअर करतं की कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या इंटर्नशिप्स अवेलेबल आहे, कॉलेज कुठल्या टाईपच्या इंटर्नशिप्सला सपोर्ट करतं. इंटर्नशिप म्हणजे जॉब मिळण्याच्या आधी तुम्ही कंपनीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये जे टेम्पररी काम करतात त्याला इंटर्नशिप म्हणतात. बऱ्याच कंपनी ना इंटर्नशिप कॉलेजमध्ये शिकत असलेले जे स्टुडंट्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करतात. नंतर कॉलेज तुमच्यासोबत प्लेसमेंटचं ट्रॅक रेकॉर्ड शेअर करतं की मागच्या वर्षामध्ये किती प्लेसमेंट झालं होतं, किती पर्सेंटेज ऑफ मुलं प्लेस झाले होते, हायएस्ट पॅकेज कितीचं गेलं होतं, ॲव्हरेज पॅकेज कितीचं आहे, सगळ्यात लो पॅकेज कितीचं होतं, या प्लेसमेंटचे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर केले जातात. त्यानंतर कॉलेज कुठलं ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करते, कॉलेजतर्फे तुम्हाला कुठल्या कुठल्या ट्रेनिंग दिल्या जाणार आहेत याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. त्यानंतर तुम्हाला कॉलेजच्या कॅम्पसचा माहिती मिळावी यासाठी तुमचं काय केलं जातं, 20 ते 25 मुलं, 30 मुलांचा एक ग्रुप केला जातो आणि तुम्हाला एक कोऑर्डिनेटर दिला जातो. आयदर तो सिनियर असतो, तुमच्या कॉलेजमधला सिनियर स्टुडंट असेल किंवा एखादा स्टाफ असेल. तर तो स्टाफ आहे ना तुम्हाला कॉलेजचे कॅम्पसमध्ये जेवढे पण फॅसिलिटीज आहे, जेवढे पण बिल्डिंग्स आहे, डिपार्टमेंट्स आहे, जसं क्लासरूम, लॅब, वर्कशॉप, इथे जाऊन तुम्हाला घेऊन जातात. तिथे तुम्हाला ना सगळ्या गोष्टींची माहिती करून देतात. तुम्हाला मेंटरशिप दिली जाते. मेंटरशिप म्हणजे काय की तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणाला अप्रोच करायचं. तर प्रत्येक 10 to 20 स्टुडंट्सच्या मागे ना एक स्टाफ दिला जातो, असिस्टंट प्रोफेसर दिला जातो किंवा प्रोफेसर दिला जातो. तुम्हाला काही जर क्वेरी आले तर तुमचे ते पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तुमचे असणार आहे. तर तुमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ना तुम्ही त्यांना जाऊन
सांगू शकता आणि ते स्टाफ तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला ते राईट गाईड करतील. इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे तर तो कसा असणार आहे, फर्स्ट इयरचा सिलेबस काय आहे, सेकंड इयरचा, थर्ड इयरचा, फायनल इयरचा किंवा फर्स्ट इयरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं याबद्दल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला जातो. त्यानंतर एक्झामचे पॅटर्न्स काय आहेत, युनिव्हर्सिटी एक्झामचे पॅटर्न्स कसे असतात, जसं ओरल एक्झाम कधी होते, रिटन कधी होते, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होते किंवा प्रायव्हेट जर युनिव्हर्सिटी असेल तर त्यामध्ये मग त्यांचे एक्झाम कसे होतात, एखादा स्टुडंट फेल झाला तर त्यानंतर त्यांची री एक्झाम कधी होते. त्यानंतर मिड सेमिस्टर म्हणजे फायनल सेमिस्टरच्या आधी एक्झाम होते त्याला मिड सेम असं म्हणतात, तर ते एक्झाम कधी होतात, ती किती मार्काचे असतात, हे सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न काय असतो त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर बऱ्याच कॉलेजमध्ये क्लब्स असतात, ठीक आहे, जसं स्पोर्ट्स क्लब आहे, कल्चरल वेगवेगळ्या क्लब असतो. तर तुम्ही जर अशा गोष्टींमध्ये जर इंटरेस्टेड असाल तर त्यामध्ये जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती दिली जाते. तुम्हाला जर कुठले स्पोर्ट्स तुम्ही कॉलेजमध्ये खेळत असाल 11-12ला आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला पण ते जर कंटिन्यू करायचं आहे, तुम्हाला तुमचा टॅलेंट तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही जो कोऑर्डिनेटर आहे, जो स्पॉक आहे, तर त्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर कॉलेज अकॅडमिक प्रोग्राम्स पण बरेच कंडक्ट करतं, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते की कुठल्या कुठल्या अकॅडमिक प्रोग्राम हे कॉलेजमध्ये कंडक्ट केले जातात. त्यानंतर स्टुडंट सपोर्ट सर्व्हिसेस जे आहेत, जसं तुम्हाला काउन्सिलिंग करायचे, करिअर काउन्सिलिंग करायचे किंवा हेल्थ केअरबद्दल तुम्हाला कॉलेजमधनं काही हेल्प हवी असेल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. त्यानंतर ह्या सर्व्हिसेस ॲक्सेस करण्यासाठी जी प्रोसिजर आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास कुठला आहे, डिव्हिजन कुठली आहे याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. तुमचा टाइम टेबल तुम्हाला मिळतो. एका क्लासमध्ये युजली एका युनिव्हर्सिटीच्या अंडरना एका ब्रँचसाठी 60 स्टुडंट्सचा इनटेक असतो. एका क्लासमध्ये 60 स्टुडंट्स असू शकतात. जर कॉलेजला जास्त इनटेक असेल कॉलेजचा 120-180 तर 60 स्टुडंट्सचे त्यांना डिव्हिजन करावे लागतात. तर तुम्ही कुठल्या डिव्हिजनमध्ये येतात, त्यानंतर तुमचा रोल नंबर काय आहे, ठीक आहे, तुमचे क्लासेस कुठे होणार आहे, त्याचं लोकेशन काय आहे, जसं कुठल्या बिल्डिंगमध्ये होणार आहे, कुठल्या फ्लोअरवरती होणार आहे, त्यानंतर क्लासरूमला पण नंबर दिलेले असतात, त्याची सगळ्यांची डिटेल तुम्हाला इथे मिळतात. आणि जर वेळ असेल हे तर कॉलेज टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी पण परफॉर्म करायला सांगतात. टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे 3 to 5, 7, 8 स्टुडंटचा किंवा 10 स्टुडंटचा एक ग्रुप केला जातो आणि ग्रुपला एक टास्क दिला जातो. जसं तुम्हाला एखादं स्किट परफॉर्म करायचं आहे किंवा मग एखादा टॉपिक तुम्हाला ग्रुप मिळून रिप्रेझेंट करायचं आहे सगळ्यांसमोर, तर अशा टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज पण घेतल्या जातात. आता ह्या सगळ्या मी जे सांगितलं इंटर्नशिपमध्ये, तर ह्या सगळ्याच गोष्टी होतात असं नाही, हे डिपेंड करतं कॉलेजवरती. त्यांना इंडक्शन प्रोग्राममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत ते तेवढं कव्हर करतात. पण युजली सगळ्या कॉलेजेसमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याची मी एक लिस्ट इथे दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबवरती पाहिजे असेल तर बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. तुम्हाला जर करिअर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर माझा नंबर मी इथे दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला इंजिनिअरिंग करता असताना काही जर प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल, कुठला सब्जेक्ट कळत नाहीये किंवा त्या सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं करावं याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला प्लेसमेंटसाठीची काही हेल्प हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.